तोंडाची चव वाढवणारी चटणी म्हणजे दाण्याची कोरडी चटणी. काही सुचत नव्हतं की आज काय करायचं. म्हटलं चला आज चटणीच करून दाखवायची, म्हणून आज मी इथे दाण्याची चटणी करून दाखवणार आहे. मी तुम्हाला अतिशय सिंपल पद्धतीने शेंगदाण्याची चटणी कशी करायची पटकन रेसिपीला सुरुवात करू. त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य घ्यायचे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. 1 वाटी शेंगदाणे घ्यायचे, 5-6 लसूण पाकळ्या आणि 10-12 लाल मिरच्या, मीठ 1 चम्मच आणि 1 चमचा जिरं. बस इतके साहित्य घ्यायचे आहे. नंतर काय करायचं, आपल्याला तव्यावर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे. मिडियम आचेवर आपल्याला चांगले लालसर भाजून घ्यायचे आणि नंतरच आपल्याला ते शेंगदाणे काढून घ्यायचे आहे. आता कमी याच्यावरच मी भाजून घेत आहे आणि पूर्ण आपले शेंगदाणे बघा आता थोडे थोडे भाजत आलेले आहे. अशामध्येच आपल्याला जिरं टाकून द्यायचं आणि परत आपल्याला भाजायचं. जिरं आता लवकरच होणार आहे कारण आपला तवा गरम आहे. आणि दोन्ही आपलं झालेलं आहे आणि नंतर एका प्लेटमध्ये काढायचं आणि त्याच तव्यावर आपल्याला फक्त 1 मिनिट आपल्याला 1 किंवा 2 मिनिटच आपल्याला मिरच्याला परतून घ्यायचे आहे. आता मिक्सरमध्ये आपल्याला लाल मिरची टाकायची आहे आणि नंतर त्यामध्ये मीठ टाकायचं आपल्याला आणि लसणाच्या 4-5 पाकळ्या ज्या आपण केल्या होत्या त्यासुद्धा आपल्याला टाकायचं आहे आणि सगळं आपल्याला एकत्र करून मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे. मिक्सरवर थोडंसं जास्तच फिरवून घ्यायचं आपल्याला. अतिशय सोप्या पद्धतीने आज मी चटणी बनवणार आहे आणि ही चटणी ताटामध्ये चव वाढवणारी आहे. आणि नंतर काय करायचं, आपल्याला शेंगदाणे त्यामध्ये टाकायचे आणि जिरं टाकायचं. परत एक वेळा आपल्याला चांगलं असं फिरवून घ्यायचं आहे. जोपर्यंत त्याचं एकजीव होत नाही तोपर्यंत आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. अशी चटपटी आणि 5 मिनिटामध्ये होणारी ही चटणी आहे. तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा नेऊन पराठ्यासोबत सुद्धा खाऊ शकता. बघा, सिंपल पद्धतीने आज मी तुम्हाला शेंगदाण्याची कोरडी चटणी करून दाखवलेली आहे. जर एखाद्या वेळेस आपल्याला भाजी आवडली नाही तर आपण कशी ही चटणी पोळीसोबत भाकरीसोबत खाऊ शकतो किंवा दह्यामध्ये कालवून घ्यायची आणि वरून फोडणी जर घातली तर तशी सुद्धा होते. म्हणजे ही सिंपल आणि छान अशी आज मी तुम्हाला शेंगदाणा चटणी सांगितली आहे. आणि ही चटणी कशी आहे 8 ते 15 दिवस सुद्धा चांगली राहते. तुम्ही फ्रीजमध्ये जर ठेवा तर अजून चांगली राहते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त का आनंदी राहा. धन्यवाद.